नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपमध्ये. आता आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो दोघांसाठी आहे. दोघांसाठी म्हणजे कोणासाठी, की ज्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी घेतलेलं नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर महत्त्वाचा विषय असा आहे, की सध्या महाराष्ट्रामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. त्यातल्या त्यात शहरी भागात वेगवेगळ्या परीक्षा असतात, इंग्लिश मीडियम असतं, पण ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, त्या मुलांना मात्र अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचं स्पर्धा परीक्षेचं म्हणावं तसं साधनं उपलब्ध नाहीत किंवा म्हणावं तसं त्यांच्यामध्ये अवेअरनेस नाहीये. म्हणजे शहरी भागातल्या मुलांसाठी तरी थोड्याफार प्रमाणात का होईना क्लासेस वगैरे आहेत. पण शहरी भागातल्या क्लासेसचा विचार केला तरी शहरी भागामध्ये महिन्याला किमान ₹1000 फीस आहे. 10 महिने किंवा वर्षभर क्लास चालतो म्हणलं तर 10 ते 12,000 फीस होते. काही ठिकाणी तर 15,000, 20,000 या शालेय स्पर्धांची फीस आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पैसा हा एक मोठी अडथळा म्हणजे किंवा अडचण निर्माण झालेली आहे. आता आपण या ॲपमधून काय करतो तर ग्रामीण भागातल्या त्याचबरोबर शहरी भागातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवोदय आणि स्कॉलरशिपचं बॅच घेतो किंवा नवोदय आणि स्कॉलरशिपचं शिकवतो. हे शिकवत असताना पैसा हा अडथळा ठरू नये आणि लोकांना यामध्ये अशी भरमसाठ 10-10, 12-12, 15-15 हजार रुपये फीस द्यायचं काम पडू नये आणि त्याचबरोबर गोरगरिबांना सुद्धा शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांची स्वप्न जी त्यांना पूर्ण करायची त्यांच्या स्वप्नामध्ये पैसा अडथळा ठरू नये म्हणून आपला एक छोटासा प्रयत्न आहे. तर ज्यांनी ॲप डाउनलोड केलेलं असेल एटीएम गुरु एज्युकेशन त्यांच्यासाठी आणि ज्यांनी ॲप डाउनलोड केलेलं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना देतो. या ॲपमधून तुम्हाला नवोदय आणि स्कॉलरशिप या दोन्ही विषयाची याची परीक्षा आपल्याला म्हणजे तयारी करता येईल. नवोदय आणि स्कॉलरशिप शालेय स्पर्धांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर स्कॉलरशिप आणि नवोदय. स्कॉलरशिपमध्ये काय होते गोरगरिबांना शिष्यवृत्ती मिळते जेणेकरून त्यांना शिक्षणाला थोडासा आधार मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर नवोदयला जर एखादा विद्यार्थी लागला तर नवोदयमध्ये त्याचं पूर्णपणे शिक्षण सीबीएसई पॅटर्नमधून आणि एकदम दर्जेदार अशा शाळेमध्ये मोफत होतं. राहणं, खाणं, जेवण, खावण, पुस्तक वह्या सगळं त्यांना मिळतं. ठीक आहे. आता या दोन्ही गोष्टीसाठी जी गोरगरीब मुलं अभ्यास करतात त्या मुलांकडून जर आपण 15 आणि 20,000 रुपये फीस घेत असू आणि त्यांना जर 2 आणि 3,000 रुपयाची 5,000ची 10,000ची शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून कमीत कमी फीसमध्ये चांगला आणि दर्जेदार तुम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आपण एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप तयार केलेलं आहे आणि हे ॲप प्ले स्टोअरला आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन एटीएम गुरु एज्युकेशन ॲप घेऊ शकता आणि त्यातून नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच तुम्ही घेऊ शकता. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही जी बॅच क्रिएट केलेली आहे नवोदय आणि स्कॉलरशिपची त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय असतील. म्हणजे मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि इंग्रजी आहे. हे सगळे चारही विषय त्यामध्ये शिकवले जातील. चारही विषय मी स्वतः शिकवणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये तर आपल्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे बघा. बॅचचं वैशिष्ट्य आहे दररोज 2 तास लाईव्ह होणार आहे. मोबाईलमध्येच होईल, या ॲपमधूनच होईल. एटीएम गुरु एज्युकेशन नावाच्या ॲपमधून दररोज 2 तास लाईव्ह होईल. बेसिक पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवल्या जाईल. सगळे विषय स्वतः मी शिकवणार आणि दर शनिवारी टेस्ट होतील आणि 100 पेक्षा जास्त सराव परीक्षा होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या ग्रुपवर नियमितपणे होमवर्क टाकल्या जाईल. त्याचबरोबर ज्यांनी होमवर्क केलं त्यांचं तपासलं जाईल, त्यांचे रिप्लाय दिले जातील. कोणाच्या काय अडचणी असतील तर त्या ग्रुपद्वारे सोडवल्या जातील किंवा डायरेक्ट तुम्हाला कॉल सुद्धा करता येईल. आता 2026 साठी नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आता नव्यानं 15 जून रोजी आपण एक नवीन बॅच लॉन्च करत आहोत. तर पहा 15 जूनला ही मिशन नवोदय 2026 नावाची आपली बॅच लॉन्च होणार आहे 15 जूनला. तर त्या बॅचचं ॲडमिशन आत्तापासून तुम्ही घेतलं तर आपण काही जास्त घेत नसतो विद्यार्थी, लिमिटेड विद्यार्थी घेत असतो कारण त्यांच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये त्यांना पाठवणं, त्यांचा होमवर्क तयार करणं हे सगळं असलं पाहिजे. आता हे का म्हणतो मी की 15 जूनपासून जरी चालू होत असली बॅच तरी तुम्ही आत्ताच घ्या. कारण या बॅचमध्ये मी जे पहिलं चॅप्टर आहे बेसिक गणिताचं संख्याज्ञान नावाचं, हे संख्याज्ञान नावाचं चॅप्टर आणि मराठीचं जे बेसिक व्याकरण आहे की नाही, शब्दाच्या 4 जाती आणि ते, तर असे संख्याज्ञानचे 40 आणि असे 30 असे 70 व्हिडिओ जवळपास याच्यामध्ये मी आता टाकून दिलेले आहेत. मग हे 70 व्हिडिओ तुम्ही जे 15 जून पर्यंत आता उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये लेकरं खेळतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि ती लिंक तुटते. ती लिंक तुटू नये म्हणून तुम्ही 15 जून पर्यंत हे 70 व्हिडिओ जे आहेत 60 ते 70 व्हिडिओ याच्यामध्ये टाकले ते व्हिडिओ तुम्ही बारकाईनं लेकरांना दाखवायचे, पाहून घ्यायचे. काय करायचं बॅच घेताना पहिले प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरमध्ये एटीएम गुरु एज्युकेशन टाकलं की आपल्याला ॲप येतं. ॲपच्या खाली माझं नाव येतं आशिष मगर सर म्हणून. ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यावर तुम्हाला OTP येतो. तो OTP टाकला की तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांचं नाव टाकायचं. विद्यार्थ्यांचं नाव टाकून मग नंतर त्याच्यामध्ये ईमेल टाकायचा आणि राज्य निवडायचं. मग तुम्ही त्या ॲपमध्ये लॉग इन होऊ शकता. ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर नवोदय आणि स्कॉलरशिपच्या बॅचचं स्पेशल फोल्डर आहे. त्या फोल्डरवर तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला ही बॅच दिसेल आणि ही बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल तर उजव्या कोपऱ्यामध्ये बाय नाव असं नाव येतं. बाय नावला क्लिक केलं की तुम्हाला ही बॅच मिळते आणि बॅचची किंमत काय 2,499 रुपये फक्त. बघा पूर्ण वर्षभराची फीस आहे 2,499 रुपये. म्हणजे
बऱ्याच ठिकाणी 1000 रुपये महिना आहे. तुम्ही 10-12 महिने जर अभ्यास करतो म्हणले याचा 10 महिने तर 10,000 रुपये फीस होते एवढं. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, दररोज 2 तास लाईव्ह येतो आणि 100+ याच्यामध्ये सराव परीक्षा आहे. तुम्ही 15 परीक्षाचं जर पुस्तक घेतलं, 15 सराव परीक्षांचं पुस्तक घेतलं तर 250 ते 300 रुपयाला आहे. म्हणजे जवळपास 2-2.5 हजार रुपयाचे तर नुसते पेपर होणार आहे त्याच्यामध्ये. शिकवणं तर वेगळीच गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे हेही पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये एक बॅच आहे जी फ्री आहे, ज्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेले आपण. सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ गेल्या वर्षी जे शिकवले ते रेकॉर्डेड व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेत. ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि ती बॅच फ्री आहे. म्हणजे ज्या गोरगरिबांकडे खरंच तेवढेही पैसे नाहीत, म्हणजे मोबाईलच्या रिचार्जला तरी याच्यापेक्षा जास्त लागतात वर्षभराचे, त्याच्यापेक्षा कमी आहे. ते पण कशासाठी घेतो आपण, की आपलं लाईट बिल, ह्या बोर्ड चालतो याला खूप मोठी लाईट लागते, लाईट्स असतात भरपूर लावलेले, सगळ्या स्टुडिओचा खर्च आहे, तो खर्च निघावा म्हणून फक्त आपण ही बॅच ठेवलेली आहे. तर त्यांना हे सुद्धा शक्य नसेल तर त्यांनी फ्रीची बॅच सुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. आता ज्यांनी ही बॅच घेतली त्यांच्यासाठी सूचना, जर समजा तुम्ही ॲपमध्ये गेलात आणि ही बॅच घेतली तर बॅच घेतल्यानंतर हे जे मी तुम्हाला सांगितलं जवळपास 70 व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत. या 70ला 70 व्हिडिओचं तुम्ही 15 जूनपर्यंत काय करायचे, हे 70 व्हिडिओ 15 जूनपर्यंत काय करायचे, पाहून ठेवायचे. म्हणजे पाहून घ्यायचे पूर्ण. रोज सकाळी 2-1 व्हिडिओ आणि संध्याकाळी 2-1 व्हिडिओ. 30 ते 40 मिनिटाचा आपला व्हिडिओ असतो. 40-40 मिनिटाचे 2 व्हिडिओ सकाळी, 2 व्हिडिओ संध्याकाळी, असं जर तुम्ही पाहिलं तर महिनाभरामध्ये तुमचे हे 70 व्हिडिओ सगळे पाहून होतात. आणि हे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमचं बेस त्याच्यामध्ये चांगल्यापैकी बनतो. तो बेस बनल्यानंतर जेव्हा 15 जूनला आपली बॅच स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला शिकवायला खूप सोपं जाईल आणि तुम्हाला पण समजून घ्यायला खूप सोपं जाईल, कारण बेसिक सगळं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर आत्ताच ताबडतोब तुम्ही काय करा, ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन आणि नवोदय आणि स्कॉलरशिपची ही बॅच घ्या. या बॅचमधून तुम्हाला खूप फायदा होईल. गेल्या वर्षी आपल्याकडे फक्त 40 मुलं होते, त्या 40 पैकी 11 मुलांचा रिझल्ट आलेला आहे. 40 पैकी किती मुलं लागलेत आपले, 11 मुलं. त्यामुळे ही बॅच शक्य असेल त्यांनी घ्या. आणि ज्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत त्यांनी फ्रीवाली बॅच घ्या, पण अभ्यास करा. आपलं असं म्हणणं नाही की हीच घ्या म्हणून. ही घेतली तर मी 2 तास त्याच्यात लाईव्ह असतो, सराव पेपर होतात, सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही म्हणसाल सर मग फ्रीवाल्यांना का करत नाही असं तुम्ही, तर फ्रीमध्ये आत्तापर्यंत 12,000 मुलं जॉईन झालीत बाळांनो. किती, 12,000. 12,000 मुलांना कंट्रोल करणं, त्यांचा होमवर्क तपासणं किंवा त्यांना होमवर्क देणं, ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही, अशक्य आहेत. म्हणून माझा रिझल्ट यावा आणि जे कोणी पैसे देऊ शकतात त्यांना, ज्यांना वाटतं की आपण एवढे पैसे देऊ शकतो वा एवढं चांगलं शिकवतात, तर माझा रिझल्ट लोकांना दाखवण्यासाठी की मी काय शिकवलं, माझे किती विद्यार्थी लागले, याच्यासाठी मला ही बॅच एक ठेवावी लागते. माझा खर्च सुद्धा याच्यातून निघतो. म्हणून शक्यतोवर ही बॅच घेतली तर तुम्हाला खूप फायदा होईल. ज्याला शक्य नाही त्यानं ही बॅच घ्या, त्याच्यातून तुम्ही अभ्यास करा, काही प्रॉब्लेम नाही. एवढं बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ATM गुरु एज्युकेशन हे आपलं YouTube चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद.